नमस्कार. टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. बाहेर मस्त पाऊस पडत होता. मुलांची फरमाईश, मम्मी काहीतरी गरमागरम खायला बनव. चला तर मग आज म्हणलं नेहमीची 30 कांदा भजी बनवण्यापेक्षा आज आपण काहीतरी वेगळं बनवूया. अप्रतिम टेस्ट असलेली, अगदी छान, वरून कुरकुरीत, आतून पोकळ अशी मी पालक बटाटा भजी बनवली. अगदी टेस्टला एक नंबर होतात, आतून छान पोकळ बनतात. मुलांना ही भजी खूप आवडली. मम्मी पुन्हा अशी भजी कधी बनवणार अशी विचारायला लागली. पटापट ही भजी संपवली. रेसिपी ही खूप सोपी आहे, बनवायलाही खूप वेळ लागत नाही. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. मीडियम तिखट 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. आता इथं मी 15 ते 20 मीडियम साईजची पालकाची पानं स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून असा बारीक पालक आहे ते कट करून घेतलेला आहे आणि तो 1 वाटी आहे. आता इथं मोठ्या बाउलमध्ये सगळा पालक मी घालून घेतला. त्याच बाउलमध्ये 1 मीडियम साईजचा कांदा मी कट करून घेतला, तोही घालून घेतला. त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि ही वाटी जी आहे ती हलकी थोडीशी बेसन पिठाची दाबून भरली होती. त्यानंतर इथं मी 1 मीडियम साईजचा बटाटा त्याची साल काढून किसून घेतला आणि तो किस 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला बटाटा ठेवला होता, त्यातलं सगळं पाणी निथळून बटाट्याचा किस आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. नंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतली. ओवा आहे तो 1 चमचा हातावर अगोदरच मी बारीक करून घेतला होता तो घातला. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं जे आपण मिक्सरला बारीक ठेचा तयार करून घेतला होता तो सगळा घालून घ्यायचा. अर्धा छोटा चमचा हळद यामध्ये घातलेला आहे, 1 चमचा धन्याची पावडर घातलेली आहे. त्यानंतर मी 1 चमचा इथं बेडगी मिरची पावडर घातलेली आहे. हे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल, मी कलरसाठी घातलेले आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाणी न घालताच आपल्याला मिक्स करायचं आहे, कारण बटाट्याच्या किसमध्ये आणि पालकमध्ये थोडंफार पाणी असतं. यासाठी आपल्याला पाणी न घालता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरज पडली तरच आपण थोडंसं पाणी घालणार आहे. इथं माझं त्यामध्येच अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यानंतर मी अगदी चिमूटभर यामध्ये सोडा घालून घेतला आणि सोडा घातल्यानंतर पुन्हा अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हा बेकिंग सोडा आहे. बघा असं घट्टसर पीठ झालेलं आहे. हाताने याचं भजी घातलं तर अगदी व्यवस्थित पडतं आहे. इथपर्यंत आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं. तेल गरम होत आहे. आता पीठ मी पुन्हा हाताने व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलं. आता याची भजी आपण तेलामध्ये करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी भजी इथं करू शकता. इथं मी मीडियम साईजचीच भजी केलेली आहेत. तेलामध्ये बसतील तेवढी भजी करून घेतलेली आहेत आणि गॅसची फ्लेम आहे ती भजी घालताना सुरुवातीला मोठी ठेवली. भजी करून झाली की गॅसची फ्लेम आहे ती लो टू मीडियम करायची आहे. अधूनमधून हलवत आपल्याला छान मस्त ही भजी तळून घ्यायची आहेत. जर आपण भजी तळताना गॅस फुल ठेवला तर वरून भजी भाजली जातात, आतून कच्ची राहतात. यासाठी भजी करून झाली म्हणजे तेलामध्ये भजी घालून झाली की लगेच गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरती छान मस्त लालसर होईपर्यंत भजी भाजून घ्यायची आहेत, म्हणजे आतूनही अगदी छान भजी भाजली जातात. आता अर्धी भजी भाजत आली की यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्याला मी वरून चाकूने थोडे काप केले आणि ही मिरच्या तेलामध्ये भाजायला ठेवल्या. मिरचीला काप केलं म्हणजे तेलामध्ये मिरची उडली जात नाही आणि या मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. भज्याबरोबर मिरची अशी ही खायला खूप छान लागते. ही कमी तिखट मिरची आहे. तळलेल्या मिरच्या मी प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि ह्या मिरची गरम असताना त्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे मिरचीला मीठ लागलं जातं. मस्त भजी आपली इथं छान लालसर अशी तळून झालेली आहेत. आता यातलं तेल निथळून आपण भजी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता भज्यांना कलरही खूप छान आलेला आहे. याच पद्धतीने तर मी सगळी भजी आहेत ती तळलेली प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर या राहिलेल्या तेलामध्ये आपण राहिलेल्या पिठाची भजी करून घेऊया. बसेल तेवढी तेलामध्ये भजी घालून घ्यायची आणि आपण ही भजी गॅसची फ्लेम मिडियम ठेवून मस्त छान लालसर होईपर्यंत तळून घेणार आहे. याच पद्धतीने इथं मी सगळी भजी तळून घेतली.
अगदी छान मस्त, वरून छान कुरकुरीत, आतून छान खुसखुशीत, अगदी छान पोकळ भजी या पद्धतीने तयार होतात. एकदा तुम्ही अशी पालकाची भजी नक्की करून पहा. खूप छान टेस्टी होतात. घरामध्ये तर सगळ्यांना आवडली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.